रुपाली, तुम्ही अपडेट्स पाहिले असतील, यामध्ये नाणेफेक हे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, कारण पावसाचा या ठिकाणी लपंडाव सुरू आहे. काय नेमकी शक्यता आहे, काय घडू शकतं? आपण पाहतो की डीवाय स्टेडियम परिसरामध्ये, नवी मुंबई परिसरामध्ये खरं तर जोरदार असा पाऊस पडताना पाहायला मिळते. हवामान खात्याने जशा पद्धतीने या ठिकाणी अंदाज वर्तवलेला होता त्याच्यानुसारच आपण बघतो या संपूर्ण परिसरामध्ये पाऊस पडतो आहे. आणि आपण बघतो सगळे चाहते जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांची देखील कुठेतरी गैरसोय झालेली आहे. अनेक जण जे आहेत ते या ठिकाणी छत्र्या घेऊन उभे आहेत आणि आजची जी नाणेफेक आहे ती आताची खरं तर लांबणीवर पडलेली आहे. आणि त्याच्यामुळे कुठेतरी जे सगळे चाहते आहेत किंवा जे सगळा प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यामध्ये सुद्धा कुठेतरी एक संभ्रमाचं वातावरण आहे की आज मॅच होईल का नाही होईल. मात्र जे हार्डकोअर फॅन्स आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मॅच उद्यावर जरी गेली तरी सुद्धा आम्ही जे आहे तर आम्ही पूर्णपणे मॅचला सपोर्ट आम्ही या ठिकाणी येऊन त्यांना पुन्हा एकदा चीअर करणार आहोत. तर अशाच पद्धतीच्या अनेकांच्या भावना आहेत. आपण बघतो की हे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे आणि ते सुद्धा आज मॅचला हे करणार आहे, कुठेतरी सपोर्ट करणार आहे. आणि अशाच पद्धतीने ही सगळीची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, कुठेतरी चीअर करताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्यामुळे Come on, India! Will win the match today. Come on, India! Have a power. Women have a very good power. India will win the match today. Yes! जी महिलांची जी मॅच आहे ती आपण जिंकू आणि आपल्याला वर्ल्ड कपची जी ट्रॉफी आहे ती मिळेल अशा पद्धतीचा विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे एक जल्लोष आणि एक जोश आपल्याला ह्या सगळ्या ऑडियन्समध्ये पाहायला मिळत आहे. पाऊस पडतो आहे तरी सुद्धा जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांची संख्या मात्र घटलेली नाहीये, तर आणखी जास्त संख्या वाढलेली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जे ऑडियन्स आहे ते खरं तर या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं. या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहत आहोत की या ठिकाणी गर्दी तर वाढलेलीच आहे, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा पोलिसांकडून सुद्धा खरं तर प्रयत्न केले जात आहे. वारंवार जे आहे ते या ठिकाणी अनाउन्समेंट चालू आहे. कोणत्याही पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी तिकीट विकले जाणार नाहीयेत आणि त्याच्यामुळे सगळे जे तिकीट जे आहेत ते सोल्ड आउट झालेले आहेत. नक्कीच रुपाली, धन्यवाद. तुम्ही तिथं आहात आणि सगळ्या माहिती, सगळे अपडेट्स तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताय त्याबद्दल धन्यवाद.